नमस्कार मंडळी. माझ्यातील मी अंतर्गत या मालिकेत तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक साधा पण आयुष्य बदलून टाकणारा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही नेमकं काय शोधत आहात? सुख, शांतता, प्रेम, समाधान की स्वतःला? आपण प्रत्येक जण आयुष्यभर काहीतरी शोधत असतो. कुणी पैशात सुख शोधतं, कुणी नात्यांमध्ये, कुणी यशात, तर कुणी देवदेवळात फिरून मनःशांती शोधतो. पण एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का? ज्याचा शोध आपण बाहेर घेतो तो बहुतेक वेळा आपल्या आतच असतो. एका गावात एक कस्तुरी मृग राहत होता. त्याला रोज एक अद्भुत सुगंध यायचा. त्या सुगंधाच्या शोधात तो जंगलभर धावत राहायचा, पर्वत चढायचा, नद्या ओलांडायचा, काट्यांमधून जायचा, पण सुगंध कुठेच सापडायचा नाही. एके दिवशी थकून तो खाली पडला आणि त्याला कळलं, ज्या कस्तुरीचा सुगंध तो शोधत होता ती तर त्याच्या स्वतःच्या नाभीत होती. मंडळी, आपली अवस्था यापेक्षा वेगळी आहे का? आपण नेमकं काय करतो? कोणी आपल्याला कौतुक करावं, कोणी आपल्यावर प्रेम करावं, कोणी आपल्याला समजून घ्यावं, कोणी आपल्याला आनंद द्यावा. या अपेक्षांमध्ये आपण इतके अडकतो की स्वतःलाच विसरून जातो. आपण स्वतःवर प्रेम करतो का? स्वतःला वेळ देतो का? स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? बहुतेक वेळा उत्तर नाही असंच असतं. एका शिक्षिकेला वाटतं, माझ्या विद्यार्थ्यांनी माझा आदर केला तरच मी चांगली शिक्षिका. एका आईला वाटतं, माझ्या मुलांनी माझं ऐकलं तरच मी आनंदी. एका कर्मचाऱ्याला वाटतं, माझी बढती झाली तरच मी समाधानी. पण असं होतं का? एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयार असते. कारण समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, ते मनाच्या अवस्थेत असतं. स्वतःकडे पाहण्याची वेळ, रोज 5 मिनिट शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? मी कोणापासून पळतोय? मला नेमकी कोणत्या गोष्टीची भीती वाटते? मी स्वतःला स्वीकारलं आहे का? सुरुवातीला उत्तर मिळणार नाही, पण हळूहळू मन बोलायला लागेल. आपल्या आत काय आहे? आपल्या आत प्रेम आहे, करुणा आहे, क्षमाशीलता आहे, धैर्य आहे, संयम आहे आणि सर्वात महत्त्वाचं अखंड शांतता आहे. पण त्या शांततेवर चिंता, राग, अहंकार, तुलना आणि अपेक्षांची धूळ साचलेली असते. धूळ साफ केली की आरसा चमकतो. तसंच मन शांत झालं की आत्म्याचा प्रकाश दिसू लागतो. आपण स्वतःपासून का दूर जातो? कारण आपण सतत तुलना करतो. त्याच्याकडे मोठं घर, तिच्याकडे जास्त पैसा, त्याला जास्त यश आणि मग आपल्याला वाटतं मी कमी आहे. पण प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. म्हणून तुलना सोडा, स्वतःची ओळख शोधा. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभं राहा. स्वतःच्या डोळ्यात बघा आणि फक्त एवढंच म्हणा, मी पुरेशी आहे किंवा मी पुरेसा आहे. मी स्वतःला स्वीकारतो. मी स्वतःवर प्रेम करतो. हे शब्द सुरुवातीला कृत्रिम वाटतील, पण रोज बोललात तर मन त्यावर विश्वास ठेवायला लागेल. अध्यात्म म्हणजे जग सोडून जंगलात जाणं नाही. अध्यात्म म्हणजे राग आला तरी संयम ठेवणं, दुःख आलं तरी आशा न सोडणं, कोणी वाईट वागलं तरी मनात द्वेष न ठेवणं आणि प्रत्येक दिवस स्वतःची थोडी चांगली आवृत्ती बनणं. हीच खरी साधना. मंडळी, आपण देवाला मंदिरात शोधतो, शांततेला डोंगरात शोधतो, आनंदाला पैशात शोधतो आणि प्रेमाला इतरांमध्ये शोधतो. पण ज्याचा शोध घेतो तो आधीपासूनच आपल्या आत असतो. फक्त त्याच्याशी पुन्हा एकदा जोडायचं असतं. आजपासून बाहेर धावण्यापेक्षा दररोज काही मिनिट स्वतःच्या मनात उतरूया. कदाचित ज्या उत्तरांचा आपण अनेक वर्षापासून शोध घेत आहोत, ती उत्तरं आपल्या अंतःकरणात शांतपणे आपली वाट पाहत असतील. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्यातील मी अंतर्गत या मालिकेतील पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःचा शोध घ्या, कारण सर्वात सुंदर प्रवास हा स्वतःकडे जाण्याचा असतो. धन्यवाद.